Hi friends, good morning all of you. Today we discussing on syllabus comparative politics. This is another important paper for MA first year. This paper is divided into four chapters and most important your syllabus. हा हा विषय एकूण 5 प्रकरणांमध्ये विभागलेला आहे आणि हा महत्त्वाचा विषय आहे. हा 403 नंबरचा पेपर असून याला तुलनात्मक राजकारण असं म्हटलं जातं. म्हणजे तुलनात्मक राजकारणाचा एक सैद्धांतिक दृष्टिकोन व एक सैद्धांतिक परिप्रेक्ष्य या अर्थाने हा विषय आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आता या चॅप्टरमध्ये म्हणजे या सिलेबसमध्ये 5 प्रकरणात हे विभागलेलं पेपर आहे. ज्याचं पहिलं जे चॅप्टर आहे ते म्हणजे मीनिंग, नेचर अँड स्कोप ऑफ कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स, emergence of the new sources of politics, comparative politics and comparative governments. तुलनात्मक राजकारणाचा अर्थ, त्याचे स्वरूप, त्याची व्याप्ती आणि तुलनात्मक राजकारणातील जे नवीन दृष्टिकोन आहेत, नवीन साधने आहेत, नवीन ट्रेंड्स आहेत, प्रवाह आहेत, या प्रवाहाचा विचार इथे आपल्याला करावायचा आहे. त्याबरोबरच यामध्ये कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स अँड कंपॅरेटिव्ह गव्हर्नमेंट, तुलनात्मक राजकारण आणि तुलनात्मक शासन याचा आपल्याला विस्ताराने विचार इथे करावायचा आहे. आणि हे जे प्रकरण आहे पहिलं प्रकरण, तर ते प्रकरण तुलनात्मक राजकारणाची जी ओळख आहे ती ओळख आपल्याला देते. म्हणून हे काय करतं, द फर्स्ट चॅप्टर इंट्रोड्यूस द कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स. जे सेकंड चॅप्टर आहे मॉडर्न अप्रोचेस टू द स्टडी ऑफ कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स, इनपुट आउटपुट अनालिसिस ऑफ पॉलिटिकल सिस्टीम, डेव्हिड स्टर्न अँड ग्रेबेल अमंड, स्ट्रक्चरल फंक्शनलिझम, अनालिसिस ऑफ मायकेल आफ्टर अँड अमंड अँड पॉलिटिकल इकॉनॉमी. यामध्ये मॉडर्न अप्रोचेस टू द स्टडी ऑफ कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स म्हणजे तुलनात्मक राजकारणाचे जे आधुनिक दृष्टिकोन आहेत त्याच्यामध्ये आदानप्रदान एक मॉडेल आहे राजकीय व्यवस्थेचं. त्याच्यामध्ये डेव्हिड स्टर्न, अमंड या लोकांचा महत्त्वाचा रोल आहे. त्यानंतर स्ट्रक्चरल फंक्शनलिझम म्हणजे संरचनात्मक प्रकार्यवाद हे एक चॅप्टर आहे, ज्याच्यामध्ये मिचेल्सचं एक अनालिसिस आहे. त्याच्यानंतर आफ्टरचं एक अनालिसिस आहे आणि त्याच्यानंतर अमंड आणि इतर लोकांच्या जे राजकीय अर्थशास्त्रासंबंधी जी मतं आहेत ती मतं आपल्याला विचारात घ्यावायची आहेत. जे तिसरं प्रकरण आहे ते प्रकरण महत्त्वपूर्ण आहे. ते म्हणजे थर्ड चॅप्टर इज कॉन्स्टिट्युशनलिझम, कॉन्स्टिट्यूशन्स, ज्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ कॉन्स्टिट्युशनलिझम, मीनिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन अँड कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंट, ए ब्रीफ स्टडी ऑफ कॉन्स्टिट्युशनलिझम इन UK आणि USA. यामध्ये संविधानवादाचा विकास, त्यानंतर त्याचा अर्थ, त्यानंतर संविधान आणि संविधानिक शासन याचा थोडक्यात आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि त्याबरोबरच संविधानवादाचा विचार करत असताना इंग्लंड आणि अमेरिका, UK अँड USA हा विचार देखील इथे आपल्याला करायचा आहे. फोर्थ चॅप्टर हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर जे फोर्थ चॅप्टर इज
political development. Meaning of the concept, comment of Lucien Pai on the different aspect of political development. Views of Fredericks, Samuel P. Huntington, and David After, and more. This chapter is more important because analyze the third world countries, developing nations in the government, political parties, and other activity of people. म्हणून हे चॅप्टर महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे लुशियन पाईचा विकासासंबंधीचा दृष्टिकोन. लुशियन पाई the studied the developing countries and look at the stage of development in the developing countries, and he studied the problem of developing countries. What problem? Development concern problems he find out, and he discuss on the problems. म्हणून लुशियन पाईने राजकीय विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाची चर्चा उभी केलेली आहे. आणि त्याचं म्हणणं आहे की राजकीय विकास जी नावाची संकल्पना आहे, ही संकल्पना सरळ पद्धतीने आपल्याला पाहता येत नाही, तर त्यामध्ये अनेक प्रकारचे काय म्हणतो आपण त्याला, अनेक प्रकारचे संबंध, आंतरसंबंध तिथे आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा आपण राजकीय विकास म्हणतो तेव्हा तो राजकीय विकास तुमचा समाज कसा आहे, तुमचा धर्म कसा आहे, तुमचं अर्थव्यवस्था कशी आहे, तुमचं शिक्षण कसं आहे, तुमच्या पायाभूत सुविधा कशा आहेत, तुमचं शासन कसं आहे, या सगळ्यांना सोबत घेऊन विकास नावाची संकल्पना तयार होते. ही बाब डेव्हिड ईस्टन यांनी सांगितलेली आपल्याला लक्षात येते. प्रकरण 5 जे आहे ते महत्त्वाचं आहे. अनदर इम्पॉर्टंट चॅप्टर इज ए 5. दिस चॅप्टर इज political modernization. Characteristics of modernization, social mobilization and differentiation, economic and political change, and some approaches include the in chapters fascist, revolutionary, dialectical, revolutionary and liberal. These 5 approaches including the 5 in the 5 chapters, in the 5th chapters. And so important of comparative politics is any competitive examination, NET, SET, MPSC and extra. म्हणून तुलनात्मक राजकारण नावाचा जो पेपर आहे, हा पेपर आपल्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण आतापर्यंत आपण जे शिकलोत ते यामध्ये आपण वेगळ्या पद्धतीने शिकणार आहोत, आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी हा विषय महत्त्वपूर्ण आहे. तर आपण नंतरच्या लेक्चरपासून आपण राजकीय सिद्धांतापासून ती चर्चा आपल्याला करायची आहे. धन्यवाद. आपण पुढच्या चॅप्टरपासून आपली सुरुवात करूयात.